नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज चालू घडामोडी प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रश्न पहिला, नुकतेच सालेम साबुदाण्याचा GI टॅग मिळाला आहे, तो कोणत्या राज्याशी निगडीत आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन बी तमिळनाडू. तमिळनाडू राज्यातील सालेम साबुदाण्याला GI टॅग मिळाला आहे. तमिळनाडू राज्याबद्दल माहिती पाहू. तमिळनाडूची राजधानी आहे चेन्नई. मुख्यमंत्री आहेत M.K. स्टॅलिन. राज्यपाल आहेत रवींद्र नारायण रवी. लोकसभा सीट आहेत 39, राज्यसभा सीट 18 आणि विधानसभा सीट 234. प्रश्न दुसरा, भारतीय क्रिकेट संघात T20 कर्णधार म्हणून कोणाची निवड झाली आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन ए सूर्यकुमार यादव. सूर्यकुमार यादव यांची भारतीय क्रिकेट संघ T20 कर्णधार म्हणून निवड झाली आहे. तर उपकर्णधार हे शुभमन गिल आहेत. माहिती पाहू. तर ODI म्हणजेच एक दिवसीय क्रिकेट संघाचे कर्णधार रोहित शर्मा हे आहेत. तर एकदिवसीय संघाचे उपकर्णधार हे शुभमन गिल आहेत. प्रश्न क्रमांक 3, 35वी आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड 2024 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन ए कझाकिस्तान. कझाकिस्तान या ठिकाणी 35वी आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड 2024 आयोजित करण्यात आले आहे. कझाकिस्तानबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे अस्ताना. चलन आहे कझाकिस्तानी टेगे. प्रश्न चौथा, नुकताच संपन्न झालेल्या ब्रिक्स गेम 2024 मध्ये भारताने किती पदक जिंकले आहेत? तर बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन बी 29. 29 पदक हे भारताने ब्रिक्स गेम 2024 मध्ये जिंकले आहे. तर त्याबद्दल माहिती पाहू आपण. गेम झालेले ठिकाण आहे 17 क्रीडास्थळे रशिया. स्थान आहे कझान रशिया. तारीख आहे 12 जून ते 23 जून दरम्यान झाले आहे. आणि स्पर्धक आहेत 53 देशातील 2851 खेळाडू हे होते. आपला पहिला भारत देश हा 8व्या स्थानी आहे. तर त्यात गोल्ड 3, सिल्वर 6, ब्रॉन्झ 20 असे एकूण मिळून 29 पदक जिंकले आहेत आपल्या प्यारा भारत देशाने. तर पहिल्या स्थानावर रशिया हा देश आहे आणि दुसऱ्या स्थानावर बेलारूस, तर चीन हा तिसऱ्या स्थानावर आहे. प्रश्न 5वा, कोणत्या राज्याने नक्षत्र सेवा खगोल पर्यटन उपक्रम लॉन्च केला आहे? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन सी उत्तराखंड. उत्तराखंड राज्याने नक्षत्र सभा खगोल पर्यटन उपक्रम लॉन्च केला आहे. उत्तराखंड राज्याबद्दल आपण माहिती पाहू. राजधानी आहे देहराडून. मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंग धामी. राज्यपाल आहेत लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग. आणि लोकसभा सीट आहेत 5, राज्यसभा सीट आहेत 3 आणि विधानसभा सीट आहेत 71. प्रश्न 6वा, भारताने कोणत्या देशाला रस्ते आणि महामार्ग अर्थात रोड नेटवर्किंगमध्ये मागे टाकले आहे? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन बी चीन या देशाला भारताने रस्ते आणि महामार्ग नेटवर्किंगमध्ये मागे टाकले आहे. चीनबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे बीजिंग. राष्ट्रपती आहेत शी जिनपिंग. चलन आहे रेनमिनवी. प्रश्न 7वा, अलीकडे नीती आयोगाची पुनर्रचना करण्यात आली, त्याचे उपाध्यक्ष कोण आहेत? बरोबर उत्तर मित्रांनो, ऑप्शन बी सुमन बेरी ह्या नीती आयोगाच्या पुनर्रचना करण्यात आली, त्यात उपाध्यक्ष आहेत. नीती आयोगाबद्दल माहिती पाहू. तर
पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. सध्या नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. तर नीती आयोगाचे फुल फॉर्म पाहू. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. स्थापना झालेली आहे 1 जानेवारी 2015. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी व अध्यक्ष आहेत नरेंद्र मोदी. आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO BVR सुब्रमण्यम हे आहेत. प्रश्न 8वा. युरोपियन संसदेच्या अध्यक्षपदी कोणाची पुन्हा निवड झालेली आहे? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, रॉबर्ट मेत्सोले हे युरोपियन संसदेच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झालेली आहे. माहिती पाहू. युरोपियन संसदेची स्थापना झालेली आहे 10 सप्टेंबर 1952 व अध्यक्ष आहेत रॉबर्ट मेत्सोला व सरचिटणीस आहेत क्लाउस वेल्ले. प्रश्न 9वा. केंद्रीय सरकारने BSNLचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, रॉबर्ट जेरार्ड रवी हे BSNLचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे यांची. BSNL बद्दल माहिती पाहू. BSNLचा फुल फॉर्म आहे भारत संचार निगम लिमिटेड. स्थापना झालेली आहे 15 सप्टेंबर 2000. ब्रीदवाक्य आहे कनेक्टिंग इंडिया. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. प्रश्न 10वा. कोणत्या राज्याने अलीकडेच लाडका भाऊ योजना सुरू केली आहे? तर बरोबर त्या मित्रांनो ऑप्शन ए, आपल्या महाराष्ट्राने लाडका भाऊ ही योजना सुरू केली आहे. तर आपल्या महाराष्ट्र राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना झालेली आहे 1 मे 1960. राजधानी आहे मुंबई. मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे. राज्यपाल आहेत रमेश बैस. लोकसभा सीट आहेत 48. राज्यसभा सीट 19 व विधानसभा सीट 288. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका.